नमस्कार सगळ्यांना. मी पूजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्येयपूर्ती. तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर वारुळाची पूजा करायला गेलो होतो. तर वारुळ होतं इथं पहिले, तर ते आता काय नागराणी आणि निघालं होतं. छोटीशी खाली खूण होती, त्याची नळा वगैरे होता. तर तिथंच आम्ही वारुळाची पूजा वगैरे करून घेतली. आता मोठे मोठे वारुळ तर काही बघायला मिळत नाही. पहिले होते ते पण आता बांधावर याच्यावर राहायचे, मोठे मोठे बांध असायचे. आता बांधच छोटे झाले, त्यामुळे वारुळच राहिलेले नाही आहे. तर इथं पहिले खूप मोठं वारुळ होतं सांगता, त्यामुळं मग ह्याच ठिकाणी आम्ही दरवर्षी पूजा करतो आणि याही वर्षी इथेच केली. तर सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली. पहिले सगळ्याजणी सोबत यायच्या, नागपंचमीचे काही याचे वारुळाचे गाणे म्हणायच्या, फुगड्या खेळायच्या. आता गाणे तर काही कुणाला येत नाही. अशीच सगळ्यांनी सोबत येऊन पूजा वगैरे करून घेतली आणि फुगड्या वगैरे खेळू म्हणत होत्या. गाणे इथं येत्या एका आईला, आणि त्या काही आज आमच्यासोबत नव्हत्या, त्यामुळे गाणे वगैरे काही म्हणले नाही. तर अशी सगळ्यांनी मिळून पूजा वगैरे करून घेतली. वारुळ हे शेतात असल्यामुळे तिथं तर काही जमत नव्हतं फुगड्या वगैरे खेळायला. नंतर रस्त्यावर आलो आणि रस्त्यावर आल्यानंतर इकडं फुगड्या वगैरे खेळत होत्या मुली. पडशान मध्ये या ना. दमल्या राधा कृष्ण बालकृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण. काही भागात झोके हे अक्षय तृतीयेला पण बांधतात. इकडं अजिंठा साईडला इकडं कधी गेलं तर इकडं नागपंचमीच्या ऐवजी अक्षय तृतीयेला झोके असतात. पण आमच्याकडे झोके नागपंचमीलाच असतात. तुमच्याकडे नेमके कधी असतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर फुगड्या वगैरे खेळल्या आणि आता निघालो होतो घरी. तर घरी जाऊन आता झोके खेळायचे होते. तर रस्ताही खूप चिखल झालेला होता. सकाळ 2-3 दिवसापासून पाऊसच चालू आहे आणि रस्ताही थोडा मातीचाच, त्यामुळे चिखल होता. ज्या आजीने दोघीला घेतलं होतं कड्यावर उचलून. असं एकाच लिंबाला 2 झोके. झाडं खूप कमी आणि झोक्याला कसं मोठे आणि सारख्या फांदीचीच झाडं लागते, त्यामुळे एकाच झाडाला 2 झोके बांधले होते आणि एक मागं एक पुढं असं दोघीजणी आम्ही दोन्ही साईडनी खेळत होतो. तर संध्याकाळची वेळ झाली होती. टिनूबाईनं पण आज साडी घातली होती. मी साडी घातली, मला पण सगळ्या मुलींनी साडी घातल्या. मला पण साडी घालायची म्हणे मम्मी. साडी घालून दिली. साडीने काही चालता वगैरे येत नव्हतं व्यवस्थित, पण झोका खेळायचा होता. चला मग. कोणता नंबर राहिला अजून झोका खेळायचा? चला मग, अशी होती नागपंचमी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक व नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.